तो परमात्मा असा आहे. नीट आहे का? सर्व व्याप्त आहे, परिव्याप्त आहे, पण तो परिव्याप्त असूनही भक्तांकरता अवतार घेत असतो. त्यालाच तुकोबाराय महाराज म्हणतात की हे सोंग सारिले या रूपे अनंते. आणि आता हे सोंग घेतलंय म्हणजे संपलं का? नाही, पुढेही बहुत करणे आहे. म्हणजे त्याचं ब्रीद वाक्य आहे, जब जब होई धर्म के हानी बाढही असुर अधमाभिमानी तब तब धरी प्रभू विविध शरीरा तारई संत सज्जन केला. क्या बात आहे, कळलं का? महाराज सांगतात परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी लागेल तेव्हा तेव्हा मी येईन. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी लागेल धर्माची परिस्थापना करण्याकरता मी येईन. कळलं का? त्यामुळे भगवान परमात्मा जेव्हा जेव्हा आवश्यकता वाटते मग तो सतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापारयुगामध्ये, कलियुगामध्ये नाना प्रकारचे अवतार आहे. आणि त्या सगळ्या सोंगाचं चिंतन भागवतामध्ये झालं आहे. 24 रूपांनी 24 अवतारात त्यांनी सोंग घेतलेले आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचा आग्रह हेच आहे, फक्त हे चरित्र ऐकत असताना आपल्या मनामध्ये भाव असलं पाहिजे की हे चरित्र नाही, हे फक्त भगवंतांनी घेतलेलं एक सोंग आहे, पण मूळचा तो कोण आहे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. याचंच नाव काल आहे विठ्ठल.